अभिवादन रॅलीचा आजचा खरं तर दुसरा दिवस म्हणण्यापेक्षा तिसरा दिवस उजाडला असं म्हणलं तरी हरकत नाही. माझ्यासोबत लक्ष्मण हाके आहेत. कसा झाला रॅली? रॅली ही सुरुवातीपासून सिंदखेड राजापासून ते पोहरादेवीपासून ते गोपीनाथगडापासून ते आत्ता भगवानगडापर्यंत गावोगावी हजारोंच्या संख्येनं तरुणाई रस्त्यावर उतरलेली होती. JCB असतील, क्रेन्स असतील, यांच्या माध्यमातून लोकांनी एकत्रित येऊन आमच्या या अभिवादन रॅलीचं स्वागत केलं. खरं तर आम्ही खूप मोठ्या घरची लेकरं नव्हतो, पण OBCची भावना ही प्रत्येकाच्या मनातली, तरुणांच्या मनातली भावना आम्ही मांडतोय ह्याचं औत्सुक्य ह्या लोकांच्या मनामध्ये होतं आणि त्यांनी उत्स्फूर्त असं स्वागत केलं. देवेंद्र फडणवीस मध्यंतरी असं म्हणाले की OBC हा भाजपचा DNA आहे. मात्र हे सर्व असं सांगत असताना दुसरीकडे OBCचं संरक्षण करण्यात सरकार कुठं कमी पडते. मग तुम्ही देवेंद्र फडणवीस किंवा इतर नेते यांना स्पष्टीकरण का नाही मागत? ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. देवेंद्र फडणवीस जर OBC भाजपचा DNA आहे असं जर म्हणत असतील तर मग ते पुढं का येत नाहीत, बोलत का नाहीत? आम्ही त्यांना वेगळं काही मागत नाही आहोत. आमचं जे OBCचं रिझर्वेशन आहे, सामाजिक न्यायाचं आरक्षण आहे, ह्या आरक्षणाच्या बाजूनं फक्त बोला. तुम्ही संविधानिक पदावरती आहात, आमच्या हक्काने अधिकाराचं फक्त तुम्ही संरक्षण करा. आम्ही तुम्हाला वेगळं काही सांगत नाही आहोत. भाजपचा जर DNA OBC असेल तर त्यांनी समोर आलं पाहिजे आणि वास्तव भूमिका घेतली पाहिजे आणि ठाम भूमिका घेतली पाहिजे. मराठा समाजाचं डेलिगेशन आलं की त्यांना म्हणायचं आम्ही तुम्हाला रिझर्वेशन देतो, संवेदनशील पद्धतीनं काम करतो. आणि OBCचं डेलिगेशन आलं की त्यांना म्हणायचं आम्ही OBC आरक्षणाला धक्का लागू देत नाही. म्हणजे दोन्ही टायमाला हे कसं होऊ शकतं? धनगर समाजाला हे ST मधून आरक्षण देऊ असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीसांनी 2014ला हे आश्वासन धनगर समाजाला दिलेलं होतं, परंतु STची धनगर समाजाची लढाई ही 4 पिढ्या लढत आहेत. पण आत्ता सध्या धनगर समाज असो किंवा OBC विजयंती असो, आमच्या ताटातलं हे जे OBCचं विजयंतीचं आरक्षण हिरावलं जाण्याची भीती आता OBCमध्ये प्रचंड प्रमाणात निर्माण झालेली आहे. आमच्या ताटातल्या OBC आरक्षणाचं संरक्षण करणे हे जसं धनगर समाजाचं कर्तव्य आहे, तसंच गावगाड्यातल्या सगळ्या OBCचं एकत्रित येऊन या आरक्षणाचं संरक्षण करणं हे प्रथम कर्तव्य आहे. काल अधिवेशनाचा पहिला दिवस होता. मुख्यमंत्री असं म्हणाले की OBCच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ. तेच कसं देणार आहेत याचं उत्तर आम्हा OBCंना पाहिजे. एका बाजूला जरांगे म्हणतात की आम्ही OBCमध्ये घुसलोय, दुसऱ्या बाजूला शासन म्हणतं की आम्ही OBC आरक्षणाला धक्का लागू देत नाही. नक्की खरं कोण बोलतंय? ही आमची संभ्रम अवस्था दूर करा, एवढंच आमचं म्हणणं आहे. दुसरं काय? तुम्ही 60% म्हणताय. सरकार जर ऐकत नसेल, शासन ऐकत नसेल तर कुठंतरी राजकीय वेगळा निर्णय होईल यामध्ये, समाज म्हणून, समाजिकीकरण म्हणून. निश्चित आमच्या हक्क आणि अधिकाराचं संरक्षण करण्यात जर हे शासन कमी पडत असेल तर आम्ही ही माणसं बदलू. आम्ही आमच्या हक्काचं संरक्षण करणाऱ्या, संविधान मानणाऱ्या, संविधानातली तत्त्व मानणाऱ्या माणसांना, लोकप्रतिनिधींना, गावगाड्यातल्या 18 पगड जातीची पोरं येऊ घातलेल्या विधानसभेमध्ये आमदार म्हणून जातील. जर ही माणसं संविधानाला धरून वागत नसतील, बेकायदेशीर वागत असतील, तर गावगाड्यातल्या 18 पगड जातीची पोरं या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जाऊ शकतात. का जाऊ नयेत? बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं आहे तुम्हाला राज्यकर्ती जमात बनायचं आहे. मताचा अधिकार दिला आहे आमच्या, आणि आमच्याही मताला तेवढाच अधिकार आहे काबाड कष्ट करणाऱ्या माणसांच्या. आम्ही आजपर्यंत तुमच्याकडे दुर्लक्ष केलं, आम्ही असंघटित राहिलो, याचा तुम्ही गैरफायदा घेताय, याचं तुम्ही आम्हाला गृहीत धरलंय. ह्या गोष्टी आम्ही इथून पुढे जाब विचारू प्रत्येक लोकप्रतिनिधीला. मग असं जर असेल तर या लढ्यात कोण कोण राहील? प्रकाश आंबेडकरांचा सहभाग राहील? या लढ्यामध्ये जे संविधानाच्या बाजूने येतील, जे OBCच्या, दीनदलितांच्या, आदिवासींच्या, मुस्लिमांच्या हक्क आणि अधिकाराच्या बाजूने येतील, ती सर्व मंडळी या लढ्यामध्ये राहतील. त्यामुळं कुणी या लढ्यामध्ये सहभागी व्हायचं आणि कुणी नाही व्हायचं तो ज्याच्या त्याच्या सद्सद विवेकबुद्धीचा प्रश्न आहे. तुमच्या यात्रेचा आजचा दुसरा दिवस होता, मात्र तिसरा दिवस काही कारणास्तव तुम्ही टाळताय, चोंडीला जाणं टाळताय. खरं तर पश्चिम महाराष्ट्रातल्या ऊर्जास्थळांना आम्ही भेटी देणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.